एका कोणाचा तरी खूप मोठा हात होता. आपल्याला माहिती आहे कोण आहेत ते? माहिती आहे कोणाला त्यांचं नाव? त्यांचं नाव आहे विजयाबाई सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशींच्या आई. आता ज्यांना सोमनाथ सूर्यवंशींची पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड नाही माहिती, सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजामधून येतात. परभणीच्या बाहेर एका छोट्याशा गावामध्ये राहत होते. तुमची जी अवस्था आहे त्याच्याहून खूप बिकट अवस्था ही सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराची होती. पण तरी संविधानाची प्रत तुटली म्हणून सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे असले तरी सर्वात पहिले रस्त्यावरती धावून आले, कारण त्यांना बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान सहन नव्हता होत. आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशींची केस घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढत होते आणि इकडच्या भाजपवाल्यांना कळलं होतं की बाळासाहेब आंबेडकर केस जिंकणार आहेत, आपण अडकणार आहोत, आपण जेलमध्ये जाणार आहोत, तेव्हा ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईकडे 2 कोटी रुपये घेऊन गेले. किती? 2 कोटी. त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी अख्ख्या आयुष्यात 2 कोटी बघितले नव्हते. खूप गरीब परिस्थितीत नाही येतात त्या. पण तुम्हाला माहितीये सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी काय केलं? सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी ते पैसे घेतले आणि ते भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारले. आणि त्यांनी भाजपवाल्यांना हे सांगितलं की तुमच्या जातीवादी आणि मनुवादी वृत्तीमुळे आज माझा सोमनाथ मेलाय. तुमचे पैसे घेतले तर माझा सोमनाथ परत येणार नाही, पण आज जर मी तुमचे पैसे घेतले तर बाळासाहेब आंबेडकर माझ्या मुलाला न्याय मिळवून देऊ शकणार नाही. आणि माझ्या मुलाला जर कोण न्याय मिळवून देत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर न्याय देऊ शकतात. आणि ह्या भूमिकेतून विजयाबाई सूर्यवंशींनी ते 2 कोटी नाकारले आणि भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारले. आता मित्रांनो, एक गोष्ट मला सांगा, जर त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशी स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी 2 कोटी रुपये हे भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारू शकतात, तर आपण आपली मतं 500 आणि 1000 मध्ये विकणार आहोत का? कारण एक गोष्ट समजून घ्या, सोमनाथ सूर्यवंशी हे वडार समाजातले येतात, आपण तर बाबासाहेबांच्या स्वतःच्या समाजातले येतो. जर बाबासाहेबांचा अपमान झाला म्हणून त्यांचा मुलगा त्याच्यामध्ये गेला तर त्या वडार समाजाच्या महिला 2 कोटी रुपये नाकारू शकतात. तर आपण जे स्वतः बाबासाहेबांच्याच स्वतःच्या समाजातनं येतो, आपण 500 आणि 1000 मध्ये आपली मतं विकणार आहोत का? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्यापैकी कोणीही 500 आणि 1000 घेऊन आपले मतं विकायचा प्रयत्न केला तर तो सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशींचा अपमान आहे. आणि जर कोणीही विजयाबाई सूर्यवंशींचा अपमान केला तर तो आम्ही बिलकुल सहन करणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना अजून एक समजून घ्या की दडपशाही होणार आहे, पैशाचा वाटप होणार आहे, तुम्हाला खूप मोठ्या संख्येमध्ये पैसे आणून दिले जाणार आहेत, पैशाचा वाटप होणार आहे. पण आपण आपल्या मतावरती ठाम राहा, आपण आपल्या भूमिकेवरती ठाम राहा. कारण आपण काय 500 1000च्या चळवळीत नाही चालत, आपण काय चिल्लर फिल्लरच्या चळवळीत नाही चालत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेल्या या आंबेडकरवादी चळवळीमध्ये चालतो. आणि ह्या चळवळीचा कोणी विकू नाही शकत, कोणी मोडू नाही शकत आणि कोणीही आपली किंमत लावू नाही शकत, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की जसे आपण बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक होत, आपण बाबासाहेबांचे छावे होत, तसंच आपण बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक सुद्धा होत. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक नवीन संघर्ष चालू केलाय की ज्या ज्या लोकांना आतापासून सत्तेपर्यंत लांब ठेवलं, ज्या ज्या लोकांना आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं आणि ज्या ज्या लोकांच्या तोंडावरती सत्तेचा दरवाजा बंद केला होता, त्या सत्तेच्या दरवाजाला लाथ मारून तो दरवाजा तोडून सत्तेमध्ये वंचितांना घेऊन जायचा प्रयत्न आज बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये करतायत. आणि ह्याच भूमिकेतनं जर आपण मागची महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या तर आपल्याला दिसेल की वंचित बहुजन आघाडीचे 108 नगरसेवक हे नगरपालिकेमध्ये निवडून आलेले
आणि 28 नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये सुद्धा निवडून आलेले आणि त्यातले 3 नगरसेवक आज आपल्या मंचावरती सुद्धा उपस्थित आहेत. आणि मित्रांनो, वंचितचे उमेदवार कोण असतात आणि समोरचे कोण उमेदवार असतात हे पण आपण फरक समजून घेतला पाहिजे. समोरच्या पक्षामध्ये आपण बघितलं तर खासदाराचा पोरगा उभा राहतो, आमदाराचं पाहुणं उभं राहतं, त्यांचे चेले चपाटे उभे राहतात, कारखानदार उभे राहतात, मोठे शेठजी भटजी उभे राहतात, किंवा कुठला तरी दारू सारू मटका सड्डाचा अड्डा चालवणारा कोणता तरी गावगुंड उभा राहतो. पण वंचित बहुजन आघाडी ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे तिकीट हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच तळागाळातल्या कार्यकर्त्यांना दिले गेले, ते अजून कोणालाही दिले गेलेले नाही. आपण इतर पक्षामध्ये बघा की आमदाराला पेटी द्यायला लागते मग तिकीट मिळतं, खासदाराला खोका द्यायला लागतो मग तिकीट मिळतं. आता नवीन पद्धत सुरू झाली आहे की माजी खासदाराला थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळतं. वंचित बहुजन आघाडीमध्ये असं होत नाही. मी गेल्यानंतर आमच्या उमेदवारांना विचारा किती रुपये दिले तिकीट मिळालं आणि ते म्हणतील भाऊ वंचितचं तिकीट आहे 0 रुपयात घेतलं आम्ही 0 रुपयात. आमच्याकडे कार्यकर्त्याला पैशावरती तिकीट मिळत नाही, आमच्याकडे कार्यकर्त्याला मेहनतीवरती आणि संघर्षावरती तिकीट मिळतं. आणि हा आदर्श बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये उभा केलाय आणि या पंचायत समितीमधनं या जिल्हा परिषदेमधनं आपल्याला हाच पायंडा पुढे घेऊन जायचा आहे. आणि मी नाव घेऊन सांगतो, आतापर्यंत ज्या ज्या लोकांना सत्तेपर्यंत बसणं दूर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जायचा ही खूणगाठ बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहे. दलित असो, मुसलमान असो, आदिवासी असो, बहुजन असो,